कशी आली खारकुटी काळी नात करते काय अशी तरी पाहिजे अशी कशी आहे माशाची भाजी आणि ह्या मग आपल्या मसाल्यानं तुम्हाला सांगते बघा मासा पण आठवून येत या खोटं सांगत नाही. आणि दोस्तांनो आज लेकरांकरता खास बेत केलाय बरं का. आज आमचं तर दोघांचा रविवार आहे तर उपास आहे पण लेकरांच्या एक तर कसं झालं पावसात भिजून सर्दीने झाली ती जाम. शाळा सुटली 5 वाजता येताना त्यांना मोहतपासून घरला यायचं म्हणलं तर एखाद्या वेळेस पाऊस लागलाय भिजते ती दररोज. त्यामुळे ती म्हणजे आज आम्हाला माशाची मस्तपैकी झणझणीत बेत पाहिजे म्हणून आज तुमच्या कविताईने कशी माशी तरी एकदम भाजी काय तुम्ही म्हणसाल ती कसं बनवलंय सांगा मला. कड तर तुम्हाला दिसतोय उकळी बारीक येते आणि ह्यात माशाचं मोठ्याच्या मोठं टिप्पे पीस दिसते तर या मित्रांनो झाली भाजी रेडी. दाजीच्या तोंडाला तर सुटलंय पाणी मग तुमच्या पण तोंडाला सुटणार लवकरच पाणी. नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ. राम राम दोस्तांनो. पावसाचा आज मस्त बाकी दणका कसा चालू केलाय घरात माहित आहे बाहेर पाऊस चिरचिर चालू आहे. आमचं उपास असल्यावर ह्यांचं येते ते मास मटण आम्हाला खायला नसल्यावर स्पेशल माशाचा बेत. आमच्या तोंडाला पाणी सोडायचं बघा. अगं तोंडाला काय मी आणाय गेलो मित्रांना आणून दिले तर घरी म्हणल्यावर त्या मित्राला पण कळा उठली आणि तुम्हाला पण कळा उठली चांगली. काय करावं खाय दिलं की कळाच उठते ते काय सगळ्याला. त्याने फुकाटच दिलं तुम्हाला 3 काय माझ्या तोंडाला येतंय चांगलं. कसं का असं ना तर 4 मासं दिले तर म्हणल्यावर मस्त फुकाट केलं काय त्याने उपकार केलाय तुमच्यावर. अगं त्याला कडलंय टाकत्यात खोबरं फिबरं उगा उपकार केला पण आज काय गरज होती गाण्याची. दिलंय म्हणल्यावर नको म्हणाय जेब रेट ना असं दे म्हणलं चला. मला पण पहिलं खायला लागतंय मग अरे आपण खाल्लेली माणसं आहे खाल्ले शूट कसा मेळ लागायचा सांग बर. तेवढा आहे तेवढा आहे गॅस वाढव फटाफटा फटाफटा भाजी झाली पाहिजे. अगं हे कड्याच्या कडेने हात जाळ लागला पाहिजे एवढा गॅस वाढव. हा काय वाढव की गॅस गॅस वाढव की कुठे जाळच दिसत नाही. चुलीवरच बसवावं लागतंय नेहमी तुम्हाला. मला नाही कडायला बसव. मी एकतर आहे टेन्शन मध्ये तुम्हाला माहिती आहे. तुम्ही मला हसवायचा प्रयत्न करू नका मी हसणार आहे. काय रडू तर तेवढं नको. नाही रडत. हा पप्पाने टाकीत केली त्यामुळे नाही रडत. तर मित्रांनो जे आम्ही दुपारा व्हिडिओ टाकलाय त्याच्यावर बरेच दादाचे कमेंट आले ते की आज कुठं तुम्ही फिरायला गेला नाही तिला फिरायला नाही म्हणजे तिचं मन रमतंय. अहो मित्रांनो फिरायचं त्या टायमाला फिरावंच लागतं या पण आता सध्याची कंडिशन कशी आहे ही तिनं तुम्हाला सांगितलंय तिच्या डोक्यात टेन्शन भरपूर आहे. सकाळपासून ती झोपली आज तिनं काही केलं नाही सकाळपासून घरात कुठला स्वयंपाक किंवा काय देखील केलं नाही. आता ही संध्याकाळचं तिचा रविवार आहे माझा रविवार आहे आणि खास लेकरांकरता एवढं आपले 4 मासे घेतले तर लेकरांचा मस्तपैकी बेत होतो. इकडे भाजी बनवायची चालू आहे. इथं आपला स्पेशल मुटका मसाला आहे. इकडे यायची मागलं माझ्या म्हणजे उजेड पडत नाही तुमची सावली पडती त्यामुळे अहो काय झालंय बाहेर चिरंगाट चालू आहे त्यामुळे अंधार आहे आणि बल लावलाय त्या बलाचा उजेड पडतोय. तर हे आपला आहे मुटका मसाला इथं चालू आहे आपल्या ते बनवाय आणि हे आहेत मास आणि आपल्या दोघा करता कसं बेत बनवायचं आहे. माग करते की रबरबीत मिठाच नाही बाबा तिकटाच मिठाचं मिळमिळीत खा वाटत नाही तसलं पुढचा झार आपण अगं कधी तर जरा बदलून असाव ग सारखा मुटका मसालाच खातोय एखाद्या दिवशी मिठाचं जरा चवीनं खाऊ की. का माझा मसाला चवीचा नाही का. अगं हाय की मग पण खारं वांग म्हणते ती कशाला. नको मला ते खरं वांग आवडत नाही. खरं वांग खाल्लं की मग मला जुन्या आठवणी ताज्या होते ते माझ्या. होय हा असं काय आहे ते जुन्या आठवणी ताज्या व्हायला. आवाज जेव्हा ढवळ लागलो होतं तेव्हा वांग खा वाटत नव्हतं वय असं आहे. राहू दे नको सांगू मला दुसरंच काही तर वाटलं. काय वाटलं तुम्हाला. का वाटायचंय तुमच्या मनात येणार की जवळ ती भाजली घेतात तेल सुटली की अजून किती भाजायची. आणि मासे जाय म्हणल्यावर कसं पाहिजे काढा नसतं काढा जादा करायचं नाही काय मकाची भाकरी येते मग कशी असू दे थोडं पण काढा ज्याला सर्दी झाली का नाही त्याला तर 2 घोट 2 पाळ्या पियाला पाहिजे झणझणीत त्याशिवाय सर्दी जात नाही. आणि मित्रांनो बाहेर चिरंगाट चालू आहे गुरा आणाय बांधाय गेलं का नाही सारखं डोकं तर वल्लच होतं जाऊन येतो त्यामुळं काय होतंय सर्दी होती. मग त्याकरता बाय मला म्हणलं काढा जरा मस्तपैकी बनव भला आपल्याला आता नाही पे झालं तर उद्या प्यायला होतंय पण बनवाय काय अडचण आहे. तर हे आपल्या मुठ्याने मसाल्यापासून असा कलर चेंज झालाय
आणि तुम्हाला पहिल्यापासून आम्ही दाखवतोय आणि तुम्ही बघताय, पण आपण दुसरं काही टाकत नाही, कुठला मसाला नाही, कुठले पोळी नाही, काय नाही. डायरेक्ट हाही मसाला एकच आपला जातोय. आणि जी काय सामग्री लागते ती खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि आलं, एवढं 4 वस्तू. आता गेलं बघा आपलं मस्तपैकी मास. मस्तपैकी असं धुवून ठेवलेलं होतं. काय धुतलेलं आहे तो स्वच्छ. करायचं बाय मग रविवार नसतं तर तुटून पडलो असतो ह्याच्यावर. एकल्यानं सपाटा साफ केला असता कडे बरं. असं द्या, उद्या खावा. पण उद्याच्याला आपली पार्टी आहेच की. आता काय करावं रे, उद्या बी खाय भेटत नाही का काय मग? हा, उद्या पार्टी आहे, जंगी पार्टी आहे, धिंगाणा निबार आहे. उद्या यायची ती सगळी आपली मित्रमंडळी समजायची, ती त्यांना द्यायची आहे पार्टी. पार्टी कशा पाहिजे द्यायची आहे तर आपण जे काय आपला मोठा आयफोन आणलाय त्याच्याबद्दल सगळ्यांना पार्टी द्यायची आहे. आपल्या आनंदात त्यांना सहभागी करायचा आहे. सगळ्यांना अशी छानपैकी एक जेवण करून आपल्या परिस्थितीनं आनंदात असं बोलून बसून मग ते त्यांच्या घरी जाणार संध्याकाळी. तर उद्या कसा बेत होतोय, कोणची भाजी बनवायची आहे, काय करायचं आहे, काय नाही, मी उद्या सकाळ तर तुम्हाला नक्की दाखवणारच आहे. सगळं काय असेल ती दाखवल्याशिवाय कुठलं काय करणार नाही. पण तरी पण म्हणलं चला, आता तुम्हाला सांगितल्याशिवाय किंवा तुम्हाला बोलल्याशिवाय माझं कुठलंच काम होत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, कारण की जी काय आज मी आहे ती तुमच्या आशीर्वादामुळे आहे सगळ्यांच्या. त्यामुळं माझ्या परिवारात दुःख असू द्या किंवा सुख असू द्या किंवा आनंद असू, सगळं काय मी तुमच्या संग शेअर करते. तर अशी आपली माशाची भाजी झाली रेडी बघा. माझ्या म्हणण्यानं थोडस पाणी होतं अगं. मला जर 2 पळ्या प्यायचं म्हणलं तर खाली काय राहत नाही. होतो होत. अहो घट्ट भाजी. तर मित्रांनो, झालं बुधवारपासून आपला श्रावण महिना स्टार्ट होणार आहे. म्हणजे तसं गुरुवारपासून पण बुधवारपासून. तेलाचा कटकटी एक साईड जातोय का नाही, आणि तुम्हाला दिसतंय काळं कुईट खारकुटी. म्हणजे अजून उकळी यायची, उकळी आली शेवट कटी येत नाही बरं का मित्रांनो. हा, आता शिजू दे जरा. शिजलं एक जेव झालं की ते त्याची तरी कशी येते, कसं तेल सुटतं हे सगळं दिसतंय. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायचा मेन मुद्दा, मासा बिगर तेलाचा पण बनवता येतो आणि 1 नंबर टेस्ट येते त्याची. ती कुणाला पण येत नाही. पण ते कसं आहे, आजकाल तसा मासा कुणाला सहसा खाऊ वाटत नाही. नाही ती मासा बनवणाऱ्या बाया जुन्या पाहिजे त्या येतही बनवायला आईला आपल्या. मला पण येत नाही बरं का, ती माझ्या आईला येतं बनवायला. आणि ती मासा खायला इतका भारी लागतो. त्याच्यापेक्षा पण आरात मासा भाजून खाल्लेलं 1 नंबर, लिंबू पिळून नुसतं खायला. कुठलाही मासा स्वच्छ धुवायचा, जाळ करायचा, त्या आरात हायासा मासा टाकायचा आणि मीठ टाकायचं आणि वरनं लिंबू पिळायचं आणि मासा हायासा खायचा. 1 नंबर लागणार. तुमच्या ह्या भाजीला फिका पाडणार मासा ती भाजल्याला. कारण पूर्वी आम्ही असंच करायचो. ज्यावेळेस माशाला गेलं लहानपणी की भुका लागली, तिथंच मोठी जी आमच्या संग यायची का नाही, ती काय करायची, धुयाला लावायची 4 मासं, लगेच तिथं कटक्या आणून 4 पेटवायची, त्याच्यावर टाकायची. तेव्हा मीठ नाही, तेल नाही, लिंबू तर लय लांब राहिलं, काहीच नव्हतं तेव्हा. तसलं चव देत होतं. आणि आता बघा की 12चीच आहे तरी चव देत नाही. आणि खेकडं बी तसंच बरं का. पहिल्या काळात म्हणजे आता तुम्ही आमचं तळ बघितलंय, पाऊस पडला म्हणलं की तळ्यात खेकडं तर भरपूर गावतात. अहो पहिलं मासं वेगळं, वामटी, कटारण, मरळी. आता काय आली ही चिलापी, जिकडं तिकडं चिलापी, चौकड चिलापीनं येडलं या. अहो आता जशी बॉयलर कोंबडी आली तशी आली चिलापी. हा, त्यामुळे झालाय सगळा घोटाळा. तर जाऊ द्या मित्रांनो, बोलत अजून बोलत उकळी यायची आहे, तरी तुम्हाला तरी दिसतीये. आत्ताशी कुठं तर बुडबुड निघायला लागले, तर तरी तुम्हाला मी तरी आले एकदम सविस्तर मस्तपैकी दाखवतो की कशा आपल्या मुटक्या मसाल्यापासून बनते त्या भाज्या. तुम्हाला तर पहिले बी दाखवले, ते आता बी दाखवतो. आणि ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी आपलं पटापट मुटक्या मसाल्याला ऑर्डर टाका. बारक्या शॉर्टवर आपला नंबर दिलेला आहे.